संजय निरुपम शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी संजय निरुपम यांची चाचपणी करण्यात येते, तर ठाकरे गटाने या मतदारसंघातून अमोल कीर्तीकरांना आधीच मैदानात उतरवलेले आहे। काँग्रेसचा हात सोडणारे संजय निरुपम पुन्हा एकदा शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे, तर महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या या मतदारसंघात पक्षाने अजून उमेदवार जाहीर केला नाही। उमेदवारांच्या शोधात असलेल्या शिवसेनेचा शोध संजय निरुपम यांच्यापाशी संपू शकतो, कारण संजय निरुपम माजी खासदार आहेत। या मतदारसंघात त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि आधी शिवसेनेत असल्यामुळे त्यांची वैचारिक नाळ जुळू शकते। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार ज्यांना ज्यांना मान्य आहेत आणि त्यांच्या विचाराच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतोय आमच्याबरोबर यायला जे जे कोणी समविचारी तयार असतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। ठाकरे गटानं अमोल कीर्तीकरांना मैदानात उतरवलंय, तर संजय निरुपम यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिल्यास या मतदारसंघात टफ फाईट होण्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र संजय राऊतांनी अमोल कीर्तीकरांना कोणाचाही आव्हान नसल्याचा दावा केलाय। कोणी निवडणुकीला कुठे उभं राहायचं, कोणत्या गटाकडून कोणत्या तटाकडून हा त्यांचा प्रश्न आहे, पण मी खात्रीनं सांगतो उत्तर पश्चिम मतदारसंघ हा परंपरेनं शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील। अजिबात नाही, उलट सोपी जाईल। आम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी लढत आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं आधीच त्यांचा उमेदवार जाहीर केलाय, तर संजय निरुपम यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिल्यास या मतदारसंघात टफ फाईट होण्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।